नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फ्रॉमली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या ज्या काही मेरिट लिस्ट डे बाय डे रोज ज्या काही मेरिट लिस्ट अपडेट होत आहे, त्यामध्ये तुमचं नाव आल्यानंतर पुढील प्रोसिजर कशी असेल, ॲडमिशन प्रोसिजर, यावर्षी कट ऑफ कसा लागला आहे, कोणकोणत्या फॅकल्टीची मेरिट लिस्ट लागली आहे, कोणत्या फॅकल्टीसाठी तुम्ही कशा पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता, ॲडमिशन प्रोसेस काय आहे, अप्लाय कसं करायचं आहे, आणि यावर्षी सर्व ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, सर्व माहिती आपण जाणून घेऊया सविस्तर. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला मराठीमध्ये माहिती सांगितली जाईल आणि देन हिंदीमध्ये सांगितलं जाईल, कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांना मराठी समजण्यास थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण सुरुवातीला मराठीमध्ये आणि देन हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून सांगू. ओके, तर सुरुवातीला मराठीमध्ये असेल तर मित्रांनो, कोणकोणत्या फील्डच्या मेरिट लिस्ट अपडेट होत आहे त्यामुळे तुम्हाला डे बाय डे टाईम टू टाईम अपडेट देतच आहे. तुम्ही चॅनलशी कनेक्टेड असाल तर ते तुम्हाला मिळतच असतील. तर मित्रांनो, हे झालं या ॲडमिशन मेरिट लिस्टबद्दल. पण मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट या दोन्ही लिस्ट लागल्यानंतर तुमचं नाव जर मेरिट लिस्टमध्ये असेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल तर ते आपण जाणून घेऊया सविस्तर. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, विदाऊट स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला जी काही प्रोसेसर आहे ॲडमिशनची ती तुम्हाला सविस्तर जाणून घेता येईल. तर मित्रांनो, चला तर जाणून घेऊया सविस्तर. सावित्रीबाई फुले फ्रॉमली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांचं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल सर्क्युलर आहे, अकॉर्डिंग टू दिस सर्क्युलर, स्टुडंट ऑन द मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट शुड बी द फॉलो बाय द फॉलोइंग स्टेप्स. कंप्लीट ॲडमिशन प्रोसेस. तुमचं ॲडमिशन जे काय ऑनलाईन पद्धतीने आहे यावर्षी ते पूर्णपणे कम्प्लिटली कशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जायचं आहे. फर्स्टली, द मेरिट लिस्ट ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट अँड इंटिग्रेटेड कोर्सेस कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट्स ॲट द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस वी विल बी द डिक्लेअर्ड द सक्सेसिव्हली फ्रॉम 7 सप्टेंबर 2021 ऑनवर्ड्स. ज्या काही मेरिट लिस्ट डिस्प्ले होत आहेत, झाल्या आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड कोर्स, त्या या डिपार्टमेंटच्या ज्या काही मेरिट लिस्ट आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधल्या, त्या डिक्लेअर होत आहे सक्सेसिव्हली, यशस्वीपणे त्या डिक्लेअर्ड होत आहे. 7 सप्टेंबरपासून ऑनवर्ड इथून पुढे देखील होत असतील. तर मित्रांनो, या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यानंतर किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे, तर स्टुडंट ऑन द मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट शुड बी द यूज अप्लाय बटन which is disabled. Apply for admission column on the dashboard of online application. Student can access the online application dashboard by using their registered login ID and password. म्हणजेच मित्रांनो, स्टुडंट ऑन द मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट कॅन बी द शुड बी यूज फॉर अप्लाय बटन. तुमचं जर वेटिंग लिस्टमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल तर चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. तर मित्रांनो, तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्हाला तिथे अप्लाय बटन दिसेल, तुमचं डॅशबोर्ड असेल, तुम्ही तुमच्या ई कॅम्पस जी काही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीची जी काही ई कॅम्पस म्हणून आहे, जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं, तिथेच तुम्हाला लॉग इन आणि आय डी जो काही तुमचा आहे तो टाकून तुम्ही पासवर्ड आणि लॉग इन आय डी यूज करून तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. तिथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला अप्लाय ऑनलाईन यासाठी ऑप्शन अवेलेबल असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा डॅशबोर्डवर तुम्ही तुमची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकता, ऑनलाईन अप्लाय करू शकता. कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ते आपण बघूच स्टेप बाय स्टेप. तर मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, आफ्टर क्लिकिंग ऑन अप्लाय बटन, तुम्ही अप्लाय केल्यानंतर नेसेसरी इन्फॉर्मेशन ऑन द क्लिक ऑन द प्रोसेस. तुम्ही अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर जी काही नेसेसरी इन्फॉर्मेशन असेल, तुमची क्वालिफिकेशन डिटेल किंवा तुमचे मार्क्स, तुम्हाला जेवढे मार्क्स ऑब्टेंड आहेत, तुमची जी काही क्वालिफिकेशन डिटेल्स आहे, किंवा तुम्ही स्पोर्ट कोटामध्ये असेल तर कोणता स्पोर्ट, काय, सर्व डिटेल इन्फॉर्मेशन अप्लाय बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल. नाव, सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल. देन नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर देन द नेक्स्ट बटन इज अपलोड द डॉक्युमेंट अँड वन्स द डॉक्युमेंट इज अपलोडेड क्लिक अँड सेंड द डिपार्टमेंट ऑफ द अप्रूव्हल बटन. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जे काही तुम्ही स्पोर्ट कोटामधनं असाल, मार्कशीट असेल, ज्या काही नेसेसरी डॉक्युमेंट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, जे काही नेसेसरी डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि स्कॅन कॉपीच अपलोड करावी लागेल. फोटो कॉपी चालणार नाही. सो स्कॅन कॉपी तुम्ही अपलोड करायची आहे. स्कॅन कॉपी अपलोड केल्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर असेल की ते तुम्हाला डिपार्टमेंटकडे अप्रूव्हलसाठी पाठवावं लागेल. ते तिथे व्हेरिफिकेशन करतील. तर नेक्स्ट काय असेल, शुड बी देअर अपलोड बटन, स्कॅन कॉपी
राइट, सेंड फॉर द डिपार्टमेंट फ्रॉम द अप्रूवल बटन. ठीक आहे. स्टुडंट शुड बी द अपलोड ओनली स्कॅन कॉपी ऑन द मार्कशीट अँड अदर रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिंक और वर्जन of the document is applied in digital locker etc and will not be accepted. ओके, जर तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला स्कॅन कॉपीच अपलोड करावे लागेल, फोटो कॉपी चालणार नाही. सो तुम्ही स्कॅन कॉपीच अपलोड करा, जेणेकरून तुमचे जे काही व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंटचे ते व्हेरीफाय होतील, रिजेक्ट होणार नाही. सो तेवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अँड देन द अप्लाय बटन विल बी द विजिबल फ्रॉम 9 सप्टेंबर. ते जे काय अप्लाय बटन असेल तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर किंवा तुम्ही ते लॉग इन केल्यानंतर तुमच्या आय डी लॉग इन आय डी यूज करून, लॉग इन आय डी आणि पासवर्ड यूज करून तुमच्या डॅशबोर्डमध्ये तुमचं जे काय अप्लाय बटन असेल ते 9 सप्टेंबर 2021 ते तुम्हाला दिसण्यास सुरुवात होईल, डिसेबल होईल, विजेबल होईल. आणि त्यानंतर द डिपार्टमेंट ऑफ विल व्हेरीफाय द डॉक्युमेंट अँड अप्रूव्ह द ॲडमिशन फॉर्म जो काय असेल ते अप्रूव्हल करतील, जे काय डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय करतील. अँड देन डॉक्युमेंट ऑफ द स्टुडंट आर द सिकिंग द ॲडमिशन एजंट द स्पोर्ट एज्युकेशनल कल्चरल कोटा व्हेरीफाईड दे आर द डायरेक्टर ऑफ द स्पोर्ट्स SPPU अँड हेड ऑफ द CPA अँड द लेता SPPU रिस्पेक्टिव्हली. मीन्स जे काही तुमचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात, तुम्ही स्पोर्ट कोटामधनं असाल, कल्चरल कोटामध्ये असाल, तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतील. त्यानंतर ते व्हेरीफाय होतील. त्यांचं जे काही डिपार्टमेंट असेल स्पोर्ट कोटाचं डायरेक्टरचं ते जे काही त्यांचं डिपार्टमेंट असेल त्यांच्या थ्रू ते अप्रूव्हल होतील, व्हेरीफाय होतील. अँड देन व्हेरीफाय झाल्यानंतर द स्टुडंट अंडर दे आर कोटाज विल बी दे आर कन्फर्म ओनली आफ्टर दे आर अप्रूव्हल अँड अबोव द ऑथॉरिटीज अँड स्टुडंट्स आर ओनली नीड द to upload the respective document of the claims and the corrected document and concentrated जे काही त्यांचं particular department असेल is a carry out in a validation. त्यानंतर आफ्टर द अप्रूव्हल ऑफ द ॲडमिशन अँड पे प्रिंट अँड ॲडमिशन चलन विल बी अवेलेबल इन ॲडमिशन डिटेल्स अंडर द मेन्यू. तुमचं जे काही डॅशबोर्ड असेल त्यावर तुमचा लॉग इन आय डी आणि जो काही तुमचा लॉग इन आय डी आणि जो काही पासवर्ड आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. तो तुम्ही कोणाबरोबरही न शेअर करता ओन्ली तुम्ही तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड, तुमचा लॉग इन आय डी आणि जो काही पासवर्ड आहे तो तुम्ही टाकून त्यानंतर तुम्ही तुमची जी काही नेक्स्ट बाय मी जी प्रोसेस सांगतो आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्ही ॲडमिशन तुमचं सक्सेसफुली सबमिट कराल. त्याआधी तुम्हाला जर तिथे हॉस्टेलचं ऑप्शन असेल तुम्ही येस करा, त्यासाठी देखील मेरिट लिस्ट असते, त्या देखीलसाठी मेरिट असतं. सो तुम्ही तिथे देखील अप्लाय केलं पाहिजे. देन आफ्टर द अप्रूव्हल पे प्रिंट ॲडमिशन चलन विल बी द अवेलेबल फॉर द ॲडमिशन डिटेल्स अंडर द मेन्यू. तुम्हाला मेन्यूमध्ये तुमचं चलन दिसेल. जे काय पे प्रिंट जेव्हा तुमचे डॉक्युमेंट जे काय असतील ते अप्रूव्हल झाल्यानंतर, जे काय डॉक्युमेंट आहे ते अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला तिथे पे ऑनलाईन असा ऑप्शन विजिबल होईल. त्यानंतर इन केस ऑफ द स्कॉलरशिप इज ॲप्लिकेबल टू द कोर्स ऑफ द पर गव्हर्नमेंट ऑफ द रेग्युलेशन अँड देन चलन फॉर द फीज आर जनरेटेड अकॉर्डिंगली अँड द स्टुडंट्स आर द सिकिंग द गव्हर्नमेंट स्कॉलरशिप will be the required from the respective scholarship applications from the government of the schedule instruction and the claim of the scholarship is rejected by the consulted authority and the conducted by have the pay of the stapled fees. ओके, जी काय अशा पद्धतीचं असेल. तर सुरुवातीला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईनचा ऑप्शन दिसेल. तुम्हाला पे ऑनलाईनसाठी जी काही गव्हर्नमेंटनी त्यांना फिक्स करून दिलेली फी असेल तीच तुम्हाला अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट रेग्युलेशन स्कॉलरशिप वगैरे सर्व पकडून तुम्हाला जी काही फी पे करावी लागेल ती तुम्हाला तिथे दिलेली असेल, ती तुम्हाला ऑनलाईन पे करावे लागेल. तिथे तुम्हाला पे ऑनलाईनचा ऑप्शन कधी विजिबल होईल, जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील तेव्हा तुम्हाला पे ऑनलाईनचा ऑप्शन विजिबल होईल. त्यानंतर स्टुडंट शुड बी द पे अँड पे द फीज ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अँड आफ्टर द पेईंग फीज द स्टुडंट्स आर डाउनलोड द पेमेंट रिसिप्ट. तुम्हाला पे ऑनलाईनचा ऑप्शन विजिबल झाल्यानंतर तुम्ही पे करायचं आहे युजिंग डेबिट कार्ड, ATM कार्ड यूज करून किंवा क्रेडिट कार्ड, देन नेट बँकिंग अशा पद्धतीचे तुम्ही यूज करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची पेमेंट केल्याची रिसिप्ट देखील मिळेल, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर ॲडमिशन विल बी द कन्फर्म ओनली आफ्टर पेमेंट फीज. तुम्ही जी काही ती ॲडमिशन फी असेल तुम्ही ती पेमेंट केल्यानंतरच तुम्ही सर्व प्रोसेस केली, पे ऑनलाईनचा ऑप्शन आला परंतु पे ऑनलाईन केलंच नाही तर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार नाही, तुमचा ॲडमिशन फॉर्म हा टोटली सबमिट होणार नाही. सो तुम्हाला तुमचा ॲडमिशन फॉर्म कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला फी पेमेंट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पे ऑनलाईन केल्यानंतर तुमची रिसिप्ट येईल, रिसिप्ट झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होईल. देन तुम्हाला ॲडमिशन विल बी द कन्फर्म ओनली आफ्टर द पेमेंट ऑफ द फीज. ओके, त्यानंतर स्टुडंट ऑन द मेरिट लिस्ट शुड बी द इन्शुअर
to sure the admission be paying from the required fee within 7 working days. तुम्हाला जी काही फी पेमेंट करायची आहे ती त्यांची जी काही 7 वर्किंग डेज आहेत त्या वर्किंग डेमध्येच तुम्हाला तुमची फी पेमेंट करायची आहे, जेणेकरून तुमची फी पेमेंट केल्यानंतरही तुम्हाला पेमेंट न झाल्याचं रिमाइंडर किंवा तिथे शो न होणे हा खूप वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला फी ही फक्त ऑप्शन 7 वर्किंग डेमध्येच करायची आहे. संडेला किंवा गव्हर्मेंट हॉलिडेच्या दिवशी तुम्हाला फी पेमेंट करायची नाही आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुमची जर फी अटकली तर तुम्हाला रिटर्न फी डबल पे करावी लागेल. हा खूप वेळेस असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे 7 वर्किंग डेज प्लस गव्हर्मेंट हॉलिडे जर असेल तर तो देखील तुम्ही निग्लेक्ट केला पाहिजे. देन फेल्युअर्स डू युअर रिझल्ट आर द कॅन्सलेशन ऑफ द क्लेम टू ॲडमिशन. ओके, तुम्ही जर फी पेच केली नाही तर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार नाही. आणि देन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असंही सांगेल की तुम्हाला मी डेमोही दाखवेल की तर कशा पद्धतीने तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरू शकता. तुमचा जो काय ॲडमिशन आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे विद्यापीठामध्ये, ते तुम्ही कन्फर्म करू शकता. तर मित्रांनो, कशा पद्धतीने ॲडमिशन हे झालं थेरॉटिकली मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कशा पद्धतीने कोणकोणत्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीने जायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पुणे विद्यापीठामध्ये. तुमचं नाव जर मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये आलं असेल तर. आणि राहिला विषय ज्यांचा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांचा प्रोटोकॉल कसा असेल तर मित्रांनो, फर्स्ट ह्या ज्या काही मेरिट लिस्ट आहे यांचं ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर आणि जे काही वॅकंट सीट राहतील ज्यांचा ऑलरेडी दुसरीकडे नंबर लागला आहे, ओईचा रिझल्ट लागायच्या आधी, ओईच्या मेरिट लिस्टमध्ये नाव यायच्या आधी ज्या काही रेप्युटेटेड इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांचं ऑलरेडी रेप्युटेटेड इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन झालं असेल तर त्यांच्या ज्या काही त्यांनी जे काही तिकडे ॲडमिशन घेतलं आहे त्यांच्या सीट्स या पुणे विद्यापीठामध्ये त्या वॅकंट्स राहतील त्यांच्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये. मग ज्या काही वॅकंट सीट राहतील त्यांसाठी जी काही वेटिंग लिस्ट आहे त्यांची वेटिंग लिस्टमधल्या स्टुडंटची नावं त्यामध्ये येतील. त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं तुमचा जीमेल रोज बघितला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जीमेलला अपडेट येईल, तुम्हाला जीमेल देखील येईल, एक फोन कॉलसुद्धा येतील. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कॉलसुद्धा येतील पुणे विद्यापीठामधनं की तुमच्या वेटिंग लिस्टमधला नंबर हा लागला आहे. सो तुम्हाला त्याला काउन्सिलिंग देखील म्हणतात. ते बी मेरिट लिस्टची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती झाल्यानंतर, म्हणजेच नेक्स्ट मंथमध्ये पुढच्या महिन्यामध्ये वेटिंग लिस्टची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती चालू होईल. ती झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतच राहील, टाईम टू टाईम मी तुम्हाला अपडेट देतच राहील. मला खूप सारे कमेंट आले होते ॲडमिशन प्रोसेस कशी असेल. मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस मी माझ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं नव्हतं की तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरनं हे जे काही सांगतो आहे ते तुम्हाला A to Z पूर्ण ऑफिशियल वेबसाईटवरनं आहे. सेम अशी PDF तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर देखील बघायला मिळेल. मित्रांनो, खूप सारे आहेत की तुम्हाला सांगता येईल की अशा प्रोसिजरने तसा प्रोसिजरने, ही ऑफिशियल प्रोसिजर आहे. या प्रोसिजरने तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. सो त्यांचा जो काही तो प्रोटोकॉल आहे त्यांनी 9 सप्टेंबर म्हणजे 9 सप्टेंबर 2021ला सांगितलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, बिकॉज त्यांनी 9 सप्टेंबरला ही जी काही ऑफिशियल PDF आहे, ऑफिशियल सर्क्युलर आहे ते त्यांनी आत्ता अपलोड केला आहे 9 सप्टेंबरला. म्हणून मी व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ झाला. तर मित्रांनो, यानंतर वेटिंग लिस्टची प्रोसिजर कशी असेल तर वेटिंग लिस्टचा प्रोटोकॉल, ज्या काही वॅकंट सीट राहतील मेरिट लिस्टमधल्या स्टुडंटच्या ज्या काही वॅकंट सीट राहतील डिपार्टमेंटमध्ये, जर 24 सीट घ्यायची इनटेक कॅपॅसिटी असेल किंवा 48 सीट घ्यायची कॅपॅसिटी असेल तर 48 सीट घ्यायची कॅपॅसिटी असेल तर 40 सीट भरले गेले असतील तर 8 सीटसाठी 10 जणांना वेटिंगमधल्या 10 ते 20 जणांना कॉल केले जातील, जीमेल केला जाईल, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. तुम्हाला डायरेक्टली विद्यापीठात किंवा पर्टिक्युलर विद्यापीठातील डिपार्टमेंटला डायरेक्टली ऑफलाईन जाऊन तिथं तुम्हाला व्हिजिट करायची नाही आहे. सर्व प्रोसिजर ऑनलाईन आहे. सो तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. यानंतर तुम्हाला मी डेमो देखील दाखवेल की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, चॅनलशी कनेक्टेड राहा. यानंतर हिंदी व्हर्जनमध्ये हिंदी लँग्वेजमध्ये तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगतो की कशा पद्धतीने, कारण खूप कमेंट आल्या की आम्ही नॉन महाराष्ट्रीयन आहेत, आम्हाला मराठी समजण्यास थोडा प्रॉब्लेम होतो. तर आपण हिंदीमध्ये देखील व्हर्जन करणार आहोत. इथनं पुढं सुरुवातीला मराठी देन हिंदीमध्ये कन्व्हर्जन असेल. तर आता हिंदीमध्ये बघूया की कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही कनेक्टेड राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हिंदी वर्जन. नमस्कार. हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी फ्रॉम द यूनिवर्सिटी ऑफ पुणे। इस विद्यापीठ में एडमिशन लेने के लिए
जो मेरिट लिस्ट है और वेटिंग लिस्ट है वो अपडेट हो रही है, डे बाय डे टाइम टू टाइम वो अपडेट हो रही है। उसकी अपडेट मैं टाइम टू टाइम आपको दे रहा हूँ। तो स्टूडेंट्स, जो मेरिट लिस्ट लगने के बाद और वेटिंग लिस्ट लगने के बाद आप पूछ रहे थे कि किस तरह से आप एडमिशन ले सकते हैं, प्रोसीजर क्या हो, प्रोटोकॉल कैसा है। तो विद्यापीठ ने, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी, इनका जो पर्टिकुलर डिपार्टमेंट, सभी डिपार्टमेंट के लिए ये प्रोसेस सेम है। तो आपको किस तरह से अप्लाई करना है मैं आपको स्टेप बाय स्टेप बताऊंगा। किस तरह से आपको वेटिंग लिस्ट में, आप वेटिंग लिस्ट में हो तो आपका नंबर किस तरह से लग सकता है। अगर आपका वेटिंग लिस्ट में नंबर नहीं है, अगर आपका मेरिट लिस्ट में है तो वो भी अच्छी बात है। किस तरह से आपको अप्लाई करना चाहिए वो हम डिटेल्स में देखते हैं। इसके लिए वीडियो को अंत तक ज़रूर देखें और ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट को शेयर करें। चलिए तो दोस्तों देखते हैं किस तरह से आपको एडमिशन के लिए अप्लाई करना है। सबसे पहले आपको मैं आपको एक ऑफिशियल नोटिफिकेशन बताता हूँ कि किस तरह से आपको ऑफिशियली अप्लाई करना है। जो भी मेरिट लिस्ट आपकी लगती है, जो मेरिट लिस्ट है वेरियस डिपार्टमेंट, ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट और इंटीग्रेटेड कोर्सेज, इनके लिए जो सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी कैंपस विल बी द डिक्लेयर्ड ऑन 7 सप्टेंबर 2021 ऑनवर्ड। 7 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबर 2021 ऑनवर्ड, इससे पहले और इससे आगे भी मेरिट लिस्ट जो अपडेट हो रही है उसमें आपका अगर नाम आता है तो आपको किस तरह से अप्लाई करना है। तो फ्रेंड्स, स्टूडेंट्स विल बी द मेरिट लिस्ट ऑन द वेटिंग लिस्ट शुड बी द यूज द अप्लाई बटन एंड विच इज द डिसेबल फ्रॉम द disable apply button for the admission column and dashboard on the online application. The students can access the online application dashboard by using their registered login ID and password. So students, आपको क्या करना है, आपका मेरिट लिस्ट या वेटिंग लिस्ट में नाम आता है तो आपको किस तरह से अप्लाई करना है। सबसे पहले आपका नाम मेरिट लिस्ट में आता है तो आपको किस तरह से अप्लाई करना है, और वेटिंग लिस्ट में आता है तो किस तरह से अप्लाई करना है। सो आपको जब भी आपका नाम आता है, वेटिंग लिस्ट हो या मेरिट लिस्ट हो, तो आपको आपका लॉगिन आईडी और जो पासवर्ड है आपने जो फॉर्म भरते वक्त यूज़ किया है वही यूज़ करके आपको डायरेक्टली क्या करना है कि वहाँ पर जाके आपका लॉगिन आईडी पासवर्ड डाल के, आप जैसे ही लॉगिन आईडी पासवर्ड डालते हो आपका डैशबोर्ड दिखाई देगा। वहाँ पर आपको अप्लाई नाउ का बटन दिखाई देगा। अप्लाई नाउ के बटन पर क्लिक करते आपको अप्लाई नाउ का बटन कब से दिखाई देगा, तो 9 सितंबर 2021 9 सितंबर से आपको अप्लाई नाउ का बटन दिखाई देगा। आपको अप्लाई नाउ का बटन दिखाई देने के बाद आपको क्या करना है, चलिए तो देखते हैं। तो आपका अप्लाई बटन विल बी द विजिबल इन 9 सितंबर 2021। ठीक है। द डिपार्टमेंट विल बी द वेरीफाइड डॉक्यूमेंट एंड अप्रूवल फॉर द एडमिशन। द डॉक्यूमेंट ऑफ द स्टूडेंट सीकिंग the SP sport quota, cultural quota and verified by the director and CPA, and the admission of the students in under this quota and confirm their approval, and above they are the authorities. And after the approval, the admission, the print, pay online and then submit your application form and confirm your application. So फ्रेंड्स, आपको किस तरह से अप्लाई करना है। फर्स्ट, आपका नाम मेरिट लिस्ट में आता है या वेटिंग लिस्ट में आता है, आपको आपका लॉगिन आईडी एंड पासवर्ड यूज़ करना है। वहाँ से आपको आपका लॉगिन आईडी और पासवर्ड आप यूज़ करके आपको आपका डैशबोर्ड दिखाई देगा। वहाँ पर आपका नाम वेटिंग लिस्ट और मेरिट लिस्ट में आया होगा तो आपका अप्लाई नाउ का बटन 9 सितंबर से दिखाई देगा। आपको 9 सितंबर से जो अप्लाई नाउ का बटन दिखाई दे रहा है वहाँ पर आप अप्लाई करके आपका जो नेसेसरी इन्फॉर्मेशन है वो फिल करके आपको नीचे नेक्स्ट बटन दिखाई देगा। नेक्स्ट बटन पर क्लिक करते ही आपके जो डॉक्यूमेंट्स है, अगर आप कल्चरल कोटा से हो, स्पोर्ट कोटा से हो या डिफेंस एक्स सर्विसमैन, जो भी हो, आपका जो पर्टिकुलर वो डॉक्यूमेंट से आपको अपलोड करना ज़रूरी है। और उसके लिए आपको स्कैन कॉपी अपलोड करना ज़रूरी है, नॉट अ फोटो कॉपी। अगर आप फोटो कॉपी अपलोड करते हो तो आपका फॉर्म रिजेक्ट, आपके जो डॉक्यूमेंट है वो रिजेक्ट, आपका फॉर्म एडमिशन फॉर्म रिजेक्ट हो सकता है। सो आपको ये बात ध्यान में रखनी है कि आपको सिर्फ और सिर्फ जो स्कैन कॉपी है वही अपलोड करनी है, नॉट अ फोटो कॉपी। आपने अगर फोटो कॉपी अपलोड की तो आपका फॉर्म रिजेक्ट होने की बहुत संभाव्यता है। सो आपको फोटो कॉपी नहीं तो स्कैन कॉपी ही अपलोड करनी चाहिए। तो फ्रेंड्स, आपको स्कैन कॉपी अपलोड करनी है। देन आपको नीचे दिखाई देगा अप्रूवल। जैसे आप अप्रूवल क्लिक करते हो आपका फॉर्म वेरीफाई, जो कि आपने डॉक्यूमेंट अपलोड किए हैं वो वेरीफाई के लिए चले जाते हैं। जैसे आपके डॉक्यूमेंट वेरीफाई हो जाते हैं तो आपको आपके डैशबोर्ड में वहाँ जहाँ प्रिंट ऑप्शन होता है वहाँ पर पे ऑनलाइन का ऑप्शन दिखाई देगा। जैसे ही पे ऑनलाइन का ऑप्शन दिखाई देगा, इसका मतलब आपका एडमिशन फॉर्म
अप्रूवल हो चुका है, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन हो चुके हैं, डॉक्यूमेंट अप्रूवल हो चुके हैं। जैसे आपको पे ऑनलाइन का ऑप्शन दिखाई देगा, आप पे ऑनलाइन किस तरह से कर सकते हैं, तो आपको पे ऑनलाइन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बैंकिंग यह का यूज़ करके आप पे ऑनलाइन कर सकते हैं। इसका यूज़ करके आप पे ऑनलाइन कर सकते हैं। फिर नेक्स्ट आपको वहाँ पर आपको जो रिसिप्ट है, आपने जो ऑनलाइन पे किया है उसकी रिसिप्ट मिल सकती है, जो कि पे ऑनलाइन आपकी जो कॉलेज फीस, जो कि फीस है वो अकॉर्डिंग टू द गवर्नमेंट रूल, स्कॉलरशिप्स, स्टीफन, हर चीज़ पकड़कर वो आपको दी जाएगी। उस पर जब आप रिसिप्ट डाउनलोड करते हो वहाँ पर भी आपको विजिबल हो जाएगी किस तरह से आपको फीस आई हुई है। तो जैसे और एक बहुत ज़रूरी बात, जब आप एडमिशन फॉर्म फिल करते हो, फर्स्ट आपको जब अप्लाई नाउ पर क्लिक करके आपको जब इंफॉर्मेशन फिल करनी होती है, फर्स्ट जो नेसेसरी इन्फॉर्मेशन है वहाँ पर अगर आपको हॉस्टल का ऑप्शन दिखाई देता है, आइकॉन दिखाई देता है, तो वहाँ आप अप्लाई ज़रूर करें, क्योंकि वहाँ मेरिट लिस्ट, वहाँ मेरिट बेस्ड एडमिशन मिलता है। सो अप्लाई आप ज़रूर करें। और जैसे आपको रिसिप्ट डाउनलोड होती है, अप्रूवल होने के बाद, पे ऑनलाइन करने के बाद आप फी पे करते हैं, उसके बाद आपको रिसिप्ट मिल जाती है। तो नेक्स्ट आपको रिसिप्ट मिलने के बाद आपका एडमिशन सबमिट हो जाता है। अगर आप सब करते हैं लेकिन फ़ी पेमेंट नहीं करते तो आपका एडमिशन कंफर्म नहीं होता, यह बात ध्यान में रखें। तो फ्रेंड्स, ये हुई बात एडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप की। जैसे ही मेरिट लिस्ट का एडमिशन प्रोसेस ख़त्म होता है वैसे ही वेटिंग लिस्ट का एडमिशन चालू हो जाएगा। वेटिंग लिस्ट का प्रोटोकॉल कैसा है, जैसे ही कुछ स्टूडेंट है जिनका पुणे विद्यापीठ में एडमिशन लेने का था, टॉप इंस्टीट्यूट है, लेकिन उससे भी अच्छा IIT, आइसर, इसमें इनका एडमिशन हो चुका है, टॉप रेपुटेटेड इंस्टीट्यूट में इनका एडमिशन हो चुका है, तो उनके जो वैकेंट सीट होते हैं वो वैकेंट सीट फिल करने के लिए जो वेटिंग लिस्ट होती है उनको कॉल्स या जीमेल आ जाता है, तो उसके अकॉर्डिंग आपके एडमिशन हो जाते हैं। लेकिन ऑल एडमिशन प्रोसेस वो जो एडमिशन प्रोसेस है वो सभी ऑनलाइन प्रोसेस है। सो आपको ऑनलाइन ही अप्लाई करना है, ऑफलाइन आप कुछ नहीं कर सकते। सो आपको ऑनलाइन ही अप्लाई करना है, सभी ऑनलाइन करना है, फ़ी ऑनलाइन पेमेंट करनी है, आपको रिसिप्ट ऑनलाइन मिलेगी, एडमिशन रिसिप्ट मिलेगी, आपको अप्लाई भी ऑनलाइन ही करना है। हॉस्टल के लिए, कॉलेज के लिए भी अप्लाई ऑनलाइन ही किया था, एंट्रेंस भी ऑनलाइन ही दी थी, सभी चीज़ें ऑनलाइन ही है, ये ध्यान में रखें। कॉलेज कैंपस में जाने की कोई ज़रूरत नहीं है। तो नेक्स्ट मैं आपको बताऊंगा, जैसे अपडेट आती रहेगी कि एडमिशन प्रोसेस में कुछ बदलाव आता है तो मैं आपको बताऊंगा। अगर आप मेरे से कनेक्टेड हो तो चैनल को सब्सक्राइब करें। जो ऐसा नहीं होना चाहिए कि अपडेट आई आप मिस कर जाओ, इसलिए चैनल से कनेक्टेड रहिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए। जी सो आपको सब अपडेट मिलती रहे, इसके लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए, सब लेटेस्ट अपडेट लेते रहिए। सो स्टे। अगर वीडियो अच्छा लगे तो वीडियो को लाइक कीजिए, ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक ये इन्फॉर्मेशन पहुँचाइए जी, इसलिए क्योंकि उन तक वो इन्फॉर्मेशन पहुँचे और वो अप्लाई कर सके। ऐसा भी होता है बहुत बार कि बच्चों का नाम आ जाता है मेरिट लिस्ट में, वेटिंग लिस्ट में, और वेटिंग लिस्ट वाले वो बच्चों का नाम भी आ जाता है मेरिट लिस्ट में एडमिशन के लिए, लेकिन ऐसा नहीं होता कि उनको पता ही नहीं होता कि अप्लाई किस तरह से करना है। इसलिए आप ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक ये पहुँचाइए, इन्फॉर्मेशन पहुँचाइएगा किस तरह से आप वो अप्लाई कर सकते हैं। जैसे ही कुछ अपडेट आती है मैं आपको बताऊंगा, इसलिए आपको चैनल को सब्सक्राइब कीजिए और सभी अपडेट आप तक पहुँचती रहे। इसलिए सब्सक्राइब द यूट्यूब चैनल, प्रेस द बेल आइकॉन एंड गेट ऑल अपडेट्स। थैंक्स फॉर वॉचिंग।